नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 8वी गणितावरती आणि गणितातलं हे 10वं प्रकरण ज्याचं नाव आहे बहुपदींचा भागाकार। या प्रकरणातला सराव संच 10.2 बघतोय। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 10.1 वर चर्चा केलेली आहे। अगोदरची व्हिडिओ तुम्ही नसतील बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या आधीची व्हिडिओ बघू शकताय। तर चर्चा करूया सराव संच 10.2। यामध्ये आपल्याला भागाकार करायचा, बहुपदींचा भागाकार म्हणजे द्विपदीने बहुपदीला भागणं, दुसऱ्या त्रिपदी असेल किंवा 4 पदांची असेल बहुपदी कुठली असेल तिला भाग लावायचा आहे आणि भाग लावून आपल्याला भागाकार आणि बाकी लिहायचा। आता बघा y+4 ने भाग लावायचा आहे, y² अधिक 10y अधिक 24। बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे। y+4 ने मला भाग लावायचा आहे, कोणाला भाग लावायचा आहे? y² अधिक 10y अधिक 24 ला। आता या ठिकाणी भाग लावताना एक लक्षात घ्या मित्रांनो, हा भागाकार आपल्याला जमला पाहिजे, कारण खूप महत्वाचा आहे। यावरती प्रश्न विचारले जातात आपल्या घटक चाचणीला किंवा वार्षिक परीक्षेला, पण इयत्ता 9वीला सुद्धा आपल्याला भागाकार करा आहे, त्यामुळे 9वीची सुद्धा आपली तयारी होऊन जाईल। तर इथे भाग लावताना मला काय करायचं, काही पायऱ्या आहेत। पहिली पायरी काय करायचं, इथं प्रत्येक 1 2 3 आहेत ना, या सगळ्या पदांना मला y ने भागायचं आहे, फक्त y ने भागायचं आहे, 4 ने नाही भागायचं, y ने भागायचं। आणि y ने भागल्यानंतर बघा आपण करूयात, सुरुवात करूयात बघा सोडवण्याची। ह्या y² मी पहिला y ने भागतो। बघा काय, या y² मला काय करायचंय, y ने भागायचंय। तर काय होईल बाबा, y² जर मी y ने भागलं तर मला काय मिळते बघा, y² भागिले y जर केलं तर मला उत्तर y मिळते, कारण y गेलं, वर्गातला एक y गेला, कारण y² म्हणजे y गुणिले y असतं भागिले y। आपल्याला माहितीये y² म्हणजे y गुणिले y असतं आणि भागिले y केलं की y गेलं, उत्तर आलं y। आता हे आलेलं जे उत्तर आहे ते भागाकार आहे, त्याला इथं वर लिहायचं, लिहिलं आणि ह्या आलेल्या उत्तराला गुणायचंय। कोणी गुणायचं, तर ह्या y+4 ने गुणायचं। लक्षात घ्या, y+4 ने गुणत राहायचं, y गुणिले y+4। उत्तर काय आलं, y गुणिले y चा वर्ग अधिक y गुणिले 4 4y, y² अधिक 4y आलं। मग इथे आपण लिहूयात y² अधिक 4y लिहिलं। आता वजाबाकी करा, वजाबाकी करताना या ठिकाणी बघा हा y² कट होईल आणि 10y वजा 4y, 10तून 4 गेले 6, म्हणजे इथं 6y आलं आणि वरून आपले 24 खाली जसेच्या तसे। आता काय करायचं, 6y ला भाग लावायचा आहे। 6y ला कोणी भाग लावायचा, या y ने, y नेच भाग लावत जायचे आणि आलेल्या उत्तराला y+4 ने गुणत जायचंय। 6y भागिले y, 6y ला y ने भाग लावला, उत्तर आलं 6। या 6 ला कुठं लिहायचं, इथं वर लिहायचं, ओके, अधिक 6 आहे। आणि 6 ला कशाने गुणायचं, y+4 ने गुणायचं। मग इथं y+4 ने आपण गुणून टाकू, y+4। बघा काय उत्तर येईल, 6 गुणिले y 6y अधिक 6 गुणिले 4 24, 6×4 म्हणजे 6y अधिक 24। बघा 6y अधिक 24। आता 6y अधिक 24 वजा करा, 6y अधिक 24 मधून 6y अधिक 24 गेले, उत्तर आलं 0। म्हणजे तुम्हाला आता भागाकार लिहायचा आहे। मग आता इथं भागाकार काय येईल, एकदम सोपा मुद्दा आहे। भागाकार काय आला आपल्याकडं, y+6 आला आणि बाकी काय आला आपल्याकडं, बाकीचा जर विचार केला तर बाकी आपल्याकडे 0 आहे, भागाकार y+6 आणि बाकी 0। अशा प्रकारे आपल्याला ही प्रश्न सोडवायचे आहेत, एकदम सोपं आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। तर सगळे प्रश्न घ्यायचे, साधारणतः 7 प्रश्न माझ्या माहितीनुसार इथं आहेत, पण सगळे सोडू। आता p+3 ने भाग लावायचा आहे, कोणाला, p² अधिक 7p वजा 5 ला। p+3 ने भाग लावायचा आहे, कोणाला, p² अधिक 7p वजा 5। तर माझा काय बाबा, पहिली पायरी p² ला भाग लावायचा, मला p² ला भाग लावायचा आहे। p² ला मी कोणी भाग लावणार, या p ने भाग लावायचा, p² ला p ने भाग लावायचा। p² ला p ने भाग लावला की उत्तर येतं फक्त p आणि आलेल्या उत्तराला वर लिहायचं, लिहिलं। आणि आता या p ला कशाने गुणायचं, तर p+3 ने गुणायचं। p ने भाग लावायचा, आलेल्या उत्तराला p+3 ने गुणायचं, p+3 ने गुणा, काय उत्तर येईल, p गुणिले p p चा वर्ग अधिक p गुणिले 3 3p, p² अधिक 3p। मग या p² अधिक 3p ला इथे लिहू, p² अधिक 3p। वजाबाकी करा, वजाबाकी करताना ऍक्च्युअली खालची चिन्ह बदलतात, अधिकचं वजा अधिकचं वजा। आता p² गेलं, ओके। आता 7तून 3 गेले, राहिले 4, मग इथे लिहायचं 4p आणि वरून आले आपले वजा 5, ओके। आता कोणाला भागायचं, 4p ला भागायचं। मग इथं आता 4p ला भागलाव आपण, 4p ला कशाने भागायचं, तर 4p ला या p ने भागायचं। 4p ला p ने भागल्यावर उत्तर आलं, p गेलं 4 आलं आणि आलेल्या उत्तराला कशाने गुणायचं, p+3 ने, पण अगोदर आलेलं उत्तर वर लिहायचं 4 आणि 4 ला या p+3 ने गुणायचं।
पी अधिक 3 ने गुणलं, उत्तर आलं 4 गुणिले पी, 4p अधिक 4 त्रिक 12, 4p अधिक 12. मग इथं लिहायचं 4p अधिक 12 लिहिलं. आता आपण वजाबाकी करतोय, वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात, मग अशी मी म्हटलं होतं. मग अधिकचं वजा झालं, 4p त्यामुळे गेले. आणि इथं वजा 15 आणि वजा 5 आणि वजा 12, वजा वजा अधिक 12 आणि 5 झाले 17, फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं, वजा 17. मग इथं भागाकार किती आला, पी अधिक 4 आला आणि बाकी काय आलं, वजा 17. संपला विषय. भागाकार पी अधिक 4 आणि बाकी वजा 17 आलं उत्तर. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात. पुढचा प्रश्न बघू. पुढचा बघा, x वजा 4 ने मला भाग लावायचा. आता इथे भाग लावताना जरा काळजी घ्यायची विशेष. बघा, x वजा 4 ने मला भाग लावायचा आहे. x वजा 4 ने कोणाला भाग लावायचा आहे मला? पहिलं बघा, 3x अधिक 2x चा वर्ग अधिक 4x चा घन. तर मी काय करतो, या बहुपदीला उतरत्या क्रमाने लिहितो. म्हणजे पहिला 4x चा घन लिहितो, नंतर अधिक 2x चा वर्ग लिहितो, त्याच्यानंतर अधिक 3x लिहितो. अशा प्रकारे लिहायचं. आणि मग आता आपण पुढची प्रक्रिया सुरू करू. मला कशाला भागायचंय बाबा? 4x च्या घनाला भागायचंय x ने. 4x चा घन भागिले x आपण या ठिकाणी पहिलं करू. 4x चा घन भागिले x. आता हे 4 तर आले. आता x चा घन भागिले x, उत्तर किती आलं? x चा वर्ग राहिला. कारण ज्यावेळेस आपण पदांचा ज्यावेळेस आपण भागाकार करतो, पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी. 3 वजा x च्या वर काय नाही म्हणजे 1, 3तून 1 गेला 2, म्हणजे दुसरा घात राहिला, x चा वर्ग राहिला. आता ह्या 4x च्या वर्गाला आपण इथं वर लिहिणार. 4x च्या वर्गाला वर लिहिलं. आता 4x चा वर्ग आणि x वजा 4 यांचा गुणाकार करायचा. याला कशाने गुणायचं? x वजा 4 ने गुणायचं. मग आता x वजा 4 ने गुणून उत्तर काय येईल? 4x चा वर्ग गुणिले 1 झालं 4x चा घन, बरोबर. 4x चा वर्ग गुणिले वजा 4, वजाचं चिन्ह 4 चौक 16 आणि x चा वर्ग 16x चा वर्ग. म्हणजे माझ्याकडे उत्तर आलं 4x चा घन वजा 16x चा वर्ग. ठीक आहे. आता वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात. बघा, मी काय करतो आता इथं वजाबाकी करतोय. मग ही वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक. आता हे 4x घन तर जातील. मग आता इथे बघा 2 आणि 16 अधिक होतील. वजा नका पकडू, बदललेलं चिन्ह. 2 अधिक 16 18, म्हणून 18x चा वर्ग अधिक 3x आपल्याकडे आला. आता 18x च्या वर्गाला भागायचं. 18x चा वर्ग ज्याला कशाने भागायचंय? x ने भागायचंय. x ने भाग लावला 18 आले, x वर्गाला x ने भाग लावला उत्तर आलं x, 18x. आता 18x ला मी लिहिणार वर. आता 18x ला वर लिहिल्यानंतर 18x ला कशाने गुणायचंय? 18x ला गुणायचं x वजा 4 ने. चला x वजा 4 ने गुणू. x वजा 4, उत्तर काय आलं? 18x गुणिले x, 18x चा वर्ग आणि वजा 18 चौक 72, म्हणजे 72x आपल्याकडे उत्तर आलं. 72 आणि x हा 72x आलं. ठीक आहे. मग आता इथं आपण लिहू 18x वर्ग वजा 72x. ठीक आहे. आता वजाबाकी करताना परत खालची चिन्ह बदलतात. वजाबाकी मी करतोय, वजाचं या ठिकाणी वजाचं अधिकचं वजा होणार आणि वजाचं अधिक. आता 18x वर्ग गेलं, राहिलं काय? 3 अधिक 72. 3 अधिक 72 किती झाले? 75x. ठीक आहे. आता परत या 75x ला आपण x ने भाग लावू. 75x ला x ने भाग लावला, x गेलं, उत्तर आलं 75. आता आलेल्या उत्तराला कशाने गुणायचंय? 75 ला मी कशाने गुणणार? x वजा 4 ने. ठीक आहे. 75 ला x वजा 4 ने गुणा. उत्तर काय येतं? 75x गुणिले x, 75 गुणिले x 75x वजा 75 चौक किती? 300. ओके, म्हणजे 75x वजा 300. मग या ठिकाणी आपण लिहू 75x वजा 300. आता वजाबाकी करताना या ठिकाणी काय होणार? खालची चिन्ह बदलणार. खालची चिन्ह बदलली म्हणजे अधिकचं वजा झालं आणि वजाचं अधिक झालं. 75x गेले, राहिलं काय बाबा? इथं अधिक 300 राहिलं. अधिक 300 म्हणजे माझ्याकडे भागाकार काय आला? आता हे जे 75 आलं होतं उत्तर, याला मला वर लिहिणं गरजेचं होतं. हे वर लिहायचं राहिलं. म्हणजे भागाकार आहे 4x वर्ग अधिक 18x अधिक 75 आणि बाकी माझ्याकडे आलेले आहे 300. तर अशा प्रकारे हा भाग तुम्हाला लावता आला पाहिजे. ठीक आहे. चला पटकन हे जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. यानंतर आपण पुढे जाऊयात पुढच्या आपल्या गणिताकडं. तर अजून बरीचशी गणित आहे, जवळपास अजून 4 गणित आपल्याकडे बाकी आहे. तर जास्तीत जास्त गणित आज आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न, तिसऱ्या नंतर चौथा प्रश्न बघा. चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला 2m वजा 1 ला भाग लावायचा. 2m वजा 1 ने भाग लावायचा आहे या बहुपदीला. बघा 2m वजा 1 ने आपल्याला भाग लावायचा आहे. कोणाला भाग लावायचा आहे? 2m चा घन अधिक m चा वर्ग अधिक m अधिक 9. ठीक आहे. आता आपण काय करू? पहिली पायरी आपली काय?
2 एमच्या घनला 2 एमने भाग लावायचा आहे, बरोबर का? 2 एम वजा 1 आहे, 2 एमचा घन त्याला भाग लावायचा आहे 2 एमने. उत्तर काय येईल बाबा? हे 2 2 गेले, एम घन भागिले एम, उत्तर येतं एम वर्ग. मग आलेलं जे उत्तर आहे एम वर्ग त्याला आपण वर लिहू. झालं. आता एम वर्गला कशाने गुणायचं? 2 एम वजा 1 ने गुणायचं. मग इथं गुणायचं आपल्याला 2 एम वजा 1. उत्तर काय येईल? 2 एम गुणिले एम वर्ग 2 एमचा घन येईल. आणि हे वजा चिन्ह, एम वर्ग गुणिले वजा 1 एम वर्ग वजा एम वर्ग येईल उत्तर. ओके. मग आपल्याकडे 2 एमचा घन वजा एम वर्ग इथे लिहू. 2 एमचा घन वजा एमचा वर्ग. आता वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात, मगाशी आपण बघितलं. बघा या ठिकाणी काय येईल बाबा आपल्याकडं? अधिकचं वजा, वजाचं अधिक. 2 एम घन गेलं. मग आता एम वर्ग आणि अधिक एम वर्ग 2 वेळा आहे, म्हणून 2 एमचा वर्ग अधिक एम अधिक 9. आता 2 एमचा जो वर्ग आहे त्याला आपण भाग लावू कशाने? 2 एमने. 2 एमने भाग लावला, 2 2 गेला, एम वर्ग भागिले एम, उत्तर आलं एम. आता आलेलं जे यम उत्तर आहे त्याला कशाने गुणायचं? 2 एम वजा 1 ने गुणायचं. मग याला गुणून टाकू, 2 एम वजा 1, उत्तर येईल एम गुणिले 2 एम 2 एमचा वर्ग वजा एम गुणिले एम 1 एम आला, म्हणजे 2 एम वर्ग वजा एम उत्तर आलं. मग इथं लिहायचं 2 एमचा वर्ग वजा एम. चला वजाबाकी करा. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलली, अधिकचं वजा, वजाचं अधिक, 2 एम वर्ग गेला. आता यम अधिक यम किती राहिले बाबा? यम अधिक यम 2 एम राहिले आणि अधिक 9. आता ह्या 2 एमला परत कशाने भाग लावायचा आहे? 2 एमला 2 एमने भाग लावा. 2 एम भागिले 2 एम, उत्तर 1 आलं. एकाला लिहा वर. आता हे यम वर लिहायचे राहिले आपले, आणि अधिक आपला हा आता 1 त्याला पण वर लिहून टाका. आता एकाला कशाने गुणायचं बाबा? एकाला आपण गुणणार 2 एम वजा 1 ने. मग 2 एम वजा 1 करू. आता एकाने 2 एम वजा 1 ला गुणल्यावर उत्तर तेच येईल. 1 गुणिले 2 एम 2 एम आणि 1 गुणिले वजा 1 वजा 1 आलं. मग या ठिकाणी मी लिहितो 2 एम वजा 1. आता वजाबाकी करा. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलली, अधिकचं वजा, वजाचं अधिक, 2 एम गेले आणि 9 अधिक 1 किती झाले? 10 झाले. म्हणजे भागाकार यम वर्ग अधिक यम अधिक 1 आणि बाकी आपल्याकडे आलेला आहे 10. तर असं आपल्याला हे गणित सोडवावं लागेल. ठीक आहे. चला आता मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण पुढच्या आपल्या गणिताकडे वळूयात. पुढचं तर बघा या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय? 2 अधिक एक्स वर्ग, म्हणजेच याचा अर्थ काय असतं बाबा? एक्स वर्ग अधिक 2 ने मला भाग लावायचा आहे. कोणाला भाग लावायचा आहे? तर बघा ही बहुपदी आहे. 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक x चा चौथा घात अधिक x चा घन. तर इथं आपण काय करू? उतरत्या क्रमाने या बहुपदीला लिहिण्याचा आपण प्रयत्न करू. उतरत्या क्रमाने आपण लिहूयात. पहिला बाबा x चा चौथा घात लिहू, त्याच्यानंतर अधिक x चा घन आहे त्याला लिहू, त्याच्यानंतर वजा 3x चा वर्ग आहे त्याला लिहा, त्याच्यानंतर अधिक 3x आहेत आणि त्यानंतर आहेत आपल्याकडे वजा 12. चला आता भाग लावायचा आहे. कशाला भाग लावायचा? एक्सच्या चौथ्या घाताला. तर एक्सच्या चौथ्या घाताला आपण भाग लावू. कशाने भाग लावायचा? एक्सचा वर्ग. हा जो एक्सचा वर्ग आहे त्याने भाग लावायचा एक्सच्या चौथ्या घाताला. एक्सच्या चौथ्या घाताला एक्सच्या वर्गाने भाग लावला तर उत्तर आपल्याकडे एक्स वर्गच येणार आहे. 4तून 2 गेले, एक्सचा वर्ग आपल्याकडे आलं. आता इथे लिहायचं एक्स वर्ग, आणि या एक्स वर्गाने कोणाला गुणायचं? एक्स वर्ग अधिक 2 ला गुणायचं. एक्स वर्गाने कोणाला गुणायचं? एक्स वर्ग अधिक 2 ला. मग इथं एक्स वर्ग अधिक 2 ला गुणलं, उत्तर आलं एक्स वर्ग गुणिले एक्स एक्सचा चौथा घात अधिक एक्स वर्ग गुणिले 2 2 एक्सचा वर्ग. मग या ठिकाणी आपण काय लिहू? एक्सचा चौथा घात आणि त्याच्यानंतर 2 एक्सचा वर्ग अधिक 2 एक्सचा वर्ग. बघा एक्स वर्गच्या खाली वर्ग लिहिला आपण आणि चौथ्या घाताच्या खाली चौथा घात, म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा बरं पडेल. इथे आता आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलतात. बघा अधिकचं वजा झालं. आता एक्सचा चौथा घात गेला आणि इकडे काय राहिलं? एक्सचा घन राहिलं आणि वजा वजा अधिक झालं. 3 आणि 2 5 झालं, म्हणून या ठिकाणी वजा 5 एक्सचा वर्ग, चिन्ह वजाचं आलं. वरून आले अधिक 3x आणि वजा 12. आता एक्सच्या घनाला भाग लावायचा. एक्सचा घन आहे त्याला मी भाग लावला कशाने? एक्सचा वर्ग. या एक्सच्या वर्गाने भाग लावत जायचा आहे. एक्सचा घन भागिले एक्स वर्ग केला, उत्तर आलं एक्स. आलेल्या उत्तराला डोक्यावरती लिहिलं आणि त्याला कशाने गुणायचं आहे? एक्स वर्ग अधिक 2 नेच गुणायचं. एक्स वर्ग अधिक 2 नेच आपण गुणतोय. एक्स वर्ग अधिक 2 नेच गुणायचं. ओके. उत्तर काय येईल? एक्स गुणिले एक्सचा वर्ग एक्सचा घन अधिक एक्स गुणिले 2 2x झालं एक्सचा घन अधिक 2x. मग इथं लिहा एक्सचा घन अधिक 2x. ओके. आता हे लिहिलं. आता वजाबाकी आपण या ठिकाणी करू. वजाबाकी करताना आपली चिन्ह बदलली. अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिकचं वजा या ठिकाणी होणार. ठीक आहे.
एक्स घन गेला आणि इकडे आपल्याकडे राहिलं वजा 5x वर्ग, 3 वजा 2 झाले, एक्स राहिले आणि हे वजा 12 बाबा आपल्या जागेवर. आता वजा 5x वर्ग त्याला भाग लावायचा आहे. वजा 5x वर्ग कशाने भाग लावायचा? एक्सच्या वर्गानेच. इथे एक्स वर्ग आहे, प्रत्येक ठिकाणी एक्सच्या वर्गाने भाग लावायचा. एक्स वर्ग गेला, उत्तर आलं वजा 5. वजा 5ला डोक्यावरती लिहून टाका आणि वजा 5ला कशाने गुणायचं आहे? एक्स वर्ग अधिक 2 नेच गुणायचं. सगळीकडे या एक्स वर्ग अधिक 2 ने गुणत सुटायचंय. वजा 5 गुणिले एक्स वर्ग वजा 5x वर्ग अधिक वजा वजा 5 2 10, म्हणजे इथं वजा 10 या ठिकाणी माझ्याकडे उत्तर आलं. मग आता इथं मी लिहितो वजा 5x वर्ग आणि वजा 10. चला आता वजा बाकी आपण या ठिकाणी करू. वजा बाकी करताना खालची चिन्ह बदलली, वजाचं अधिक झालं. 5x वर्ग गेला, इथं राहिला आपला एक्स, वजा अधिक वजा बाकी, 12तून 10 गेले 2, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2, म्हणजे एक्स वजा 2 बाकी आणि एक्स वर्ग अधिक एक्स वजा 5 झाला भागाकार. तर अशा प्रकारे आपला हा 5वा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. चला आता पुढे जाऊयात. पुढचे आपले 2 प्रश्न बाकी आहेत, तर ते आपण या ठिकाणी आता बघूयात. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 6वा बघू आपण. 6व्या प्रश्नामध्ये जर का आपण बघितलं तर 6व्या प्रश्नामध्ये काय बाबा, सगळीकडे ए दिसतोय. ए चा घन वजा 2, म्हणजे मला काय करायचं? ए चा घन वजा 2 याने मला भाग लावायचा. कोणाला भाग लावायचा आहे? ए चा चौथा घात वजा ए चा घन अधिक ए चा वर्ग वजा ए अधिक 1. तर चला टप्प्याटप्प्याने भाग लावू. पहिला मी काय करतो, या ठिकाणी ए चा घन जो आहे त्या ए च्या घनाने मी भाग लावतो. कोणाला भाग लावायचा? सॉरी, ए च्या चौथ्या घाताला भाग लावतो मी पहिला. ए चा चौथा घात त्याला ए घनाने भाग लावला, म्हणजे उत्तर आलं ए. बरोबर. आता जे ए उत्तर आलं त्या ए ला आपण इथं वरती लिहू आणि ए ला कशाने गुणायचं? ए घन वजा 2 ने गुणायचं. ए ला कशाने गुणायचं? ए घन वजा 2 ने गुणायचं. उत्तर काय येतं? ए घन गुणिले ए चा चौथा घात वजा 2 गुणिले 2a झालं, म्हणजे ए चा चौथा घात वजा 2a. मग इथं आपण लिहू ए चा चौथा घात आणि वजा 2a. बरोबर. वजा बाकी करताना खालचे चिन्ह बदलणार आपल्याकडे. बघा अधिकचं झालं वजा, सॉरी वजा बाकी पहिली करू, इथं वजाचं चिन्ह देऊ आणि नंतर मग आपण सगळ्या गोष्टी करू. इथं वजा बाकी करू, एकच मिनिट फक्त. हा, इथं वजाचं चिन्ह दिलं. आता इथं खालची चिन्ह बदलली, अधिकचं वजा, वजाचं झालं अधिक. हे ए वर्ग, ए चा चौथा घात गेला. आता इथं वजा ए चा घन राहिलं, अधिक ए चा वर्ग राहिलं, वजा अधिक वजा बाकी, दोनातून एक ए गेला, अधिक ए राहिलं आणि अधिक ए. आता वजा ए चा जो घन आहे त्याला भाग लावायचा आहे. कोणी भाग लावायचा? वजा ए च्या घनाला ए घनाने भाग लावायचा. ए घनाने भाग लावला, आपल्याकडे उत्तर आलं वजा 1. मग ह्या वजा 1ला मी या ठिकाणी इथे लिहितो आणि आता गुणायचं कोणी? ए घन वजा 2 गुणायचं. ए घन वजा 2 गुणायचं. आता ए घन वजा 2 गुणलं तर उत्तर काय येईल? वजा 1 गुणिले ए घन वजा ए घन झालं, वजा वजा अधिक 1 गुणिले 2 2 झालं. मग या ठिकाणी आपण लिहू वजा ए चा घन आणि अधिक 2. आता करू आपण वजा बाकी. बघा वजा बाकी करताना चिन्ह बदलतील. वजा ए घन जो आहे त्याचा अधिक ए घन होईल आणि अधिकचं झालं वजा. आता ए घन गेला, मग माझ्याकडे काय राहिलं बाबा? ए वर्ग राहिला, अधिक ए राहिलं आणि 1 वजा 2, उत्तर आलं वजा 1. तर इथपर्यंत पण आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ठेवू शकतो, किंवा जर आपल्याला याच्या पुढे सुद्धा जायचं असेल तरी आपल्याला या ठिकाणी याच्या पुढे जाता येऊ शकतं. तर परंतु मला असं वाटतं की आपण इथेच या ठिकाणी या प्रश्नाच्या उत्तराला आपण इथपर्यंतच ठेवू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बाकी जे आहे ए वर्ग अधिक ए वजा 1 आहे आणि भागाकार जो आहे तो आपल्याकडे ए वजा 1 आहे. ठीक आहे. आता पुढचा एक शेवटचा जो प्रश्न आहे आपला 7वा प्रश्न, तो आपण बघूयात. 7वा आणि शेवटचा प्रश्न, ज्याच्यामध्ये मला काय करायचं? 4x वजा 1 ने भाग लावायचा आहे. 4x वजा 1 ने भाग लावायचा आहे. कोणाला भाग लावायचा आहे बाबा? 4x चा चौथा घात वजा 5x चा घन वजा 7x अधिक 1 ला. तर टप्प्याटप्प्याने भाग लावू. चला पहिलं काय करतो मी या ठिकाणी? 4x चा चौथा घात याला भाग लावतो. कोणी? 4x ने भाग लावतो. चला 4x ने भाग लावला, 4 4 गेलं, x चा चौथा घात भागिले x केलं की तुम्हाला x चा घन मिळतो. मग हा x चा घन म्हणजे x चा तिसरा घात इथं लिहिला. आता x च्या घनाला कोणी गुणायचंय? x च्या घनाला गुणायचंय 4x वजा 1 ने. मग इथं लिहू आपण बाबा, चला 4x वजा 1 आणि गुणाकार करा. 4x गुणिले 4x गुणिले x चा घन किती झाला? 4x चा घन वजा x घन गुणिले 1 x चा घन आलं. ओके. मग इथं माझ्याकडे किती आलं? x चा घन गुणिले 1, इथं 4x चा चौथा घात येईल. सॉरी, 1 मिनिट जरा.
या ठिकाणी इथे येईल एक्सचा घन गुणिले 4x, 4x चा घन, 4x चा चौथा घात आणि वजा एक्स घन गुणिले 1 एक्सचा घन म्हणजे 4x चा चौथा घात वजा एक्सचा घन आलं. मग इथे लिहायचं 4x चा चौथा घात वजा एक्सचा घन. आता काय येईल बाबा, वजाबाकी करून टाका. वजाबाकी करताना चिन्ह बदलतील, अधिकचं वजा, वजाचं अधिक. 4x चा चौथा घात, 4x चा चौथा घात गेला. 5x घन अधिक वजा वजा झाले. 5तून 1 गेला, 4 राहिले. फक्त मोठ्या संख्येचं वजाचं चिन्ह, 4x चा घन, त्याच्यानंतर वजा आपल्याकडे आले 7x. आता घन नंतर माझ्याकडे इथं वर्ग नाहीये. मग आपण काय करू, एक काम करू, अधिक 0x चा वर्ग घेऊ, ऍड करू, वजा 7x आणि अधिक 1 घेऊ. चला आता काय करायचं, या ठिकाणी वजा 4x च्या घनाला भाग लावायचा 4x, वजा 4x चा घन त्याला आपण भाग लावू 4x ने. 4 4 गेले, वजाचं चिन्ह, x घन भागिले 1 झालं x चा वर्ग. मग इथं आपण लिहू x चा वर्ग, फक्त वजा x चा वर्ग आपल्याला लिहावा लागेल. आणि या वजा x च्या वर्गाला कोणी गुणायचं, 4x वजा 1 ने गुणायचं. मग इथं आपण गुणू 4x वजा 1. उत्तर येईल बघा, वजाचं चिन्ह, इथे 4 लिहिले आणि x वर्ग गुणिले x झालं x चा घन, वजा 4x चा घन, हे वजा आणि वजा झाले अधिक, एक्स वर्ग गुणिले 1 झालं x चा वर्ग म्हणजे वजा 4x चा घन अधिक x चा वर्ग. मग इथं आपण लिहू वजा 4x चा घन अधिक x चा वर्ग आलं. चला वजाबाकी करताना चिन्ह बदलतील, वजाबाकी करतोय, वजाचं अधिक, अधिकचं वजा. तर या ठिकाणी आता 4x घन गेलं. आता इथं 0 वजा x चा वर्ग म्हणजे इथं आले तुमच्याकडे वजा x चा वर्ग, वजा 7x आणि अधिक 1. आता वजा x वर्ग जो आहे त्याला मला भाग लावायचा आहे. कोणी भाग लावायचा आहे, 4x ने भाग लावायचा आहे. 4x ने जर मी भाग लावला तर वरती काय राहील बाबा, हे वजाचं चिन्ह तर लिहा. वर हा x गेला, एक्सच्या वर्गातला x गेला म्हणजे वरती राहिलं वजा x आणि भागिले खाली किती राहिलं 4, म्हणजे वजा x भागिले 4 उत्तर माझ्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. आता वजा x भागिले 4 इथं मी लिहिणार बाबा, वजा x भागिले 4. आता वजा x भागिले 4 ला कशाने गुणायचं आहे, 4x वजा 1 ने गुणायचं. मग इथं लिहायचं 4x वजा 1. आता हा गुणाकार करा. आता इथं बघा, हा गुणाकार करू, वजा x चे 4 गुणिले 4x काय होईल, 4 4 गेले, x गुणिले x, x चा वर्ग राहिला म्हणजे वजा x चा वर्ग राहिला. ओके, आता हे वजा वजा झाले अधिक, x छेद 4 गुणिले 1 किती झालं, x छेद 4, x छेद 4 आलं. म्हणजे इथे मला असं लिहिता येईल की बाबा वजा x वर्ग अधिक x छेद 4 अधिक x छेद 4. आता ही वजाबाकी बघा करताना थोडीशी अडचण येईल पण पर्याय नाही. वजाबाकी करताना चिन्ह बदलली, वजाचं अधिक, अधिकचं वजा. आता x वर्ग गेला. आता इथं काय होईल, वजा वजा अधिक झालं म्हणजे 7x अधिक 4. आता यांची 7x अधिक x छेद 4, आता यांची बेरीज काय होईल बघा, 7x अधिक जर तुम्ही x छेद 4 केलं तर उत्तर आपल्याकडे येतं तिरकस गुणाकार, 7 चोक 28 म्हणून 28x अधिक x गुणिले 1 x झालं आणि भागिले 4. 28 आणि 1 किती झालं 29, 29x भागिले 4 म्हणजे तुमच्याकडे इथे किती उत्तर येईल, वजामध्ये 29x भागिले 4 आणि अधिक 1 आपल्या जागेवर 29x भागिले 4 आलं. ओके, आता ह्या 29x भागिले 4 ला 29x भागिले 4 ला कशाने भाग लावायचा आपल्याला, 4x ने भाग लावायचा आणि ते वजामध्ये, वजा 29x भागिले 4 ला 4x ने भाग लावायचा आहे. बरोबर का, खाली काय नाही म्हणजे 1 असतं. हा भाग लावताना काय होतं, वजा 29x भागिले 4 आपल्या जागेवर राहिला आणि गुणिले 4x भागिले 1 चं काय होतं, 1 जातो वर आणि 4x येतं खाली. आता 29 गुणिले 1 किती झाले, 29 झाले. मग इथं वजा 29x आणि भागिले 4 चोक 16x, वजा 29x भागिले 4 चोक म्हणजे x गेले, वजा 29 भागिले 16, 4 चोक 16 आपल्याकडे उत्तर येईल, वजा 29 भागिले 16. मग इथं येईल तुमच्याकडे वजा 29 भागिले 16. ठीक आहे, आता वजा 29 भागिले 16 ला कशाने गुणायचंय, आलेल्या या उत्तराला वजा 29 भागिले 16 ला आपल्याला गुणायचं 4x वजा 1 ने. मग इथं गुणू आपण 4x वजा 1 ने. उत्तर काय बाबा बघा, वजा 29 गुणिले बघा इथं वजा 29 छेद 16 गुणिले 4x करा, काय उत्तर येईल बघा, 4 1 4, 4 चोक 16 म्हणजे तुमच्याकडे किती उत्तर येईल, वजा 29x भागिले 4 येईल. हे वजा 29x भागिले 4, वजा 29x वर राहिले आणि खाली 4, वजा 29x भागिले 4 म्हणजे इथं तुमच्याकडे येईल वजा 29x भागिले 4 गुणतोय आणि हे वजा वजा अधिक झाले आणि 29 छेद 16 गुणिले 1 किती झाले, 29 छेद 16 राहिलं. मग इथे आता आपण असं लिहू, इथं वजाबाकी करून लिहूयात, वजा 29x भागिले 4 आणि पलीकडे आहे अधिक 29 भागिले 16.
आता उत्तर काय येईल बघा. आता जर उत्तर काढण्याचा प्रयत्न केला, वजाबाकी केलं, तर हे वजाचं अधिक होतं आणि अधिकचं वजा होतं. 29x/4 29x/4 कट होतील. मग आता मला काय राहिलं बाबा, यांचं उत्तर काय येईल, 1 आणि हे वजा होतील. 1 वजा 29/16चं उत्तर काय येतं, 1 वजा 29/16 केलं तर काय होईल, 16 वजा 29 भागिले 16. 16तून 29 जात नाही, 29 मधून 16 गेले किती राहिले, 9तून 6 गेले 3, 2तून 1 गेला 1, वजा 13 भागिले 16. म्हणजे इथं बाकी किती येईल, वजा 13/16 तुमच्याकडे बाकी असं या ठिकाणी आपल्याला येऊ शकतं. बाकी वजा 13/16 आणि भागाकार तुमच्याकडे आहे x घन वजा x वर्ग वजा x/4 आणि वजा 29/16. तर हा प्रश्न थोडासा एक वेगळा होता. नक्कीच तुम्हाला समजलं असेलच. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. व्हिडिओ जरा बरीचशी मोठी अर्ध्या तासाची झाली, पण महत्वाची होती. भागाकार करा बहुपदींचा या प्रकरणातला हा दुसरा सराव संच झालाय आणि हे प्रकरण झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सराव संच 10.2 बघितला. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.